सुपरस्टारमध्ये अनुभवलेले आहे. पाहायचे आता हे अत्यंत गुणवंत खेळाडू, दिग्गज खेळाडू मैदानामध्ये मार्गक्रमण करत आहेत. खेळपट्टीचा ताबा घेतील आणि अगदी अल्पावधीतच या सामन्याला सुरुवात होणार आहे. ग्रामीण गटातील महाअंतिम सामना आणि निश्चितच ग्रामीण गटातून जो संघ विजय होणार आहे तो 1,00,000 रुपये आणि 49 रुपयांचा निश्चितच मानकरी ठरणार आहे. त्याचबरोबर मानाचा धडाकेबाज करंडक त्याला आपल्या गावी नेण्याची संधी मिळणार आहे. आमचं व्यासपीठ इथे दाखवलं जात आहे. अनेक मान्यवर या व्यासपीठावर विराजमान आहेत. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे सर्व प्रेक्षकांनी. त्या सर्वांचं आपण कौतुक करूया. पहाट होत चाललेली आहे. ब्रह्मप्रहराला सुरुवात 3:24 अप्रॉक्सिमेटली 3:30 वाजलेले आहेत आणि अजूनही खूप सारे प्रेक्षक जवळजवळ 6,000 ते 7,000 प्रेक्षक या क्रीडा नगरीवर उपस्थित आहेत. अल्पावधीतच या सामन्याला सुरुवात झालेली आपण पाहू शकाल. पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्याला मिळेल आणि निश्चितच आता या सामन्याला सुरुवात होईल. छोटी मोठी युद्ध आता संपली आहेत. महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू झालेला द गेम इज ऑन. सूरजसाठीचा पहिला चेंडू इथे चांगल्या पद्धतीने हाताळलाय गोलंदाजाने. सूरजला शांत ठेवणं भल्या भल्या गोलंदाजांना आजच्या दिवसामध्ये शक्य झालेलं नाहीये आणि अशातच ही कामगिरी करण्यासाठी संघ कर्णधार मल्हारीकडे गेलेले आहेत. पाहायचं आता मल्हारी कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. स्टॅकिंग एंड फलंदाज सूरज केने. सूरजसाठीचा फुललेनचा चेंडू एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. पाहायचंय फुटवर्कचा वापर करत असताना चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्याही क्षेत्ररक्षकाला आपण चेंडूपर्यंत पोहोचताना पाहिलं परंतु दोघांनाही मिळालं अपयश. चेंडू निघून गेला सीमापार. चौकार. या चौकाराने धावफलकाला इथे निश्चितच सुरुवात झालेली आहे. धावफलकाचा श्रीगणेशा झालेला आहे आणि 4 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. निर्धारित 3 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघ समान ताकदीचे निश्चितच आपण पाहू शकाल आणि एक संघ भिवंडी तालुक्यातील अत्यंत प्रभावी कामगिरी करणारा, विशेषतः अलीकडच्या 1-2 वर्षामध्ये भावाले ब संघाचं क्रिकेट पूर्णपणे बदललेलं आहे. पूर्वीचं भावाले ब संघ आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त सूरज केणे आणि योगेश भालेकर यांच्या अवतीभोवती फिरत होता परंतु अलीकडे त्यांच्याकडे इतरही यंगस्टर्स असे आहेत की ज्यांनी अत्यंत चांगली कामगिरी दर्जेदार स्पर्धांमध्ये केलेली आहे. मल्हारीचं हे षटक निश्चितच 2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आहेत. 4 धावा धावफलकावर जोडल्या गेलेले आहेत. सूरजच्या वतीने या अगोदरचा एक चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा मल्हारी भोईर तयार असतील. यावेळेचा हा चेंडू फार चांगला आहे. कमी गतीने इथे चेंडू हाताळला आहे. गती परिवर्तन करत असताना मल्हारीला आपण पाहिलेलं आहे. चांगली गोलंदाजी मल्हारीची. उजव्या यष्टीच्या बाहेर निघत असताना खरं तर फिरून मारण्याचा प्रयत्न इथं सूरज केनेचा फसलेला आहे. अंतिम सामन्याची ही लढत मैदानाच्या आतमध्ये मेगा फिनालेची ही फाईट सुरू आहे. मोठं बॅटल निश्चितच प्रेक्षकांना इथे अपेक्षित असेल आणि ही लढत रंगतदार असायला हवी. सूरजसाठीचा हा चेंडू आहे. यावेळेस आडव्या बॅटने फटका सजवलाय. हॉरिझॉन्टल बॅट शॉट. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सागर राणे. चेंडू अडवला आणि इथे फेकी केली. 1 धाव मिळाली. चांगली गोलंदाजी मल्हारची आतापर्यंत राहिलेली आहे. मला असं वाटतं जर क्रमांक 2च्या चेंडूवर क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली असती तर तो चौकार सुद्धा तिकडे निश्चितच अंकित झाला नसता. इतक्या मोठ्या फलंदाजांच्या विरोधात चांगली गोलंदाजी करणं हे तितकं सोपं आहे परंतु चंग बांधलेला आहे आणि कंबर कसलेली आहे. इथे आदर्श 11 धानिवली संघाच्या सर्व संघ सहकार्याने ज्यावेळेस कर्णधाराचं ओपिनियन आपण घेत होतो त्यावेळेस त्याच्याकडून मला असं वाटतं फार कॉन्फिडंट स्टेटमेंट तिकडे आली होती की हा सामना आम्ही जिंकणारच आणि संपूर्ण संघ सहकारी त्यांचं मॉरल बूस्ट करण्याचं काम निश्चितच कर्णधार करत असतात. चला अधिकचा वेळ खर्च होत आहे. विनंती असेल मल्हारी आणि टीम. धावफलकावर धावा आहेत 5. स्ट्रायकिंग एंड फलंदाज योगेश भालेकर. भिवंडी क्रिकेटमधील हा निश्चितच एक मोठा खेळाडू आणि ग्रामीण क्रिकेट त्याचबरोबर सिटी क्रिकेट आणि अलीकडे व्यावसायिक गट ह्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगलं क्रिकेट खेळणारा योगेश भालेकर याने पहिल्या चेंडूवर त्याची उपयुक्तता सिद्ध केली. चेंडूला धाडला सीमारेषेच्या पलीकडे. हा आला चौकार.
9 धावा याचबरोबर धावपलकावर जोडलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा धोक्याचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. या मैदानाच्या वरून निश्चितच धुकं सदृश्य वारं वाहताना आपण बघत आहोत. आणि या अगोदरही अनेकदा या सगळ्या नैसर्गिक प्रतिकूलतेच्या अडचणी आल्या, परंतु धडाकेबाज आयोजन आहे त्यामुळे हे आयोजक एका वेगळ्या लेवलला जाऊन खरं तर आयोजन करत असतात. यावेळेस उजव्या एसटीच्या पुन्हा एकदा बाहेर निघून खरं तर हा फटका सजवलेला आहे. इथे मिळालं अंतर, लगातो सिक्सर. हा षटकार धावपलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या असतील 15, अर्थात 15. पहिलं षटक इथे कंप्लीट झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे गोलंदाज मल्हारी भोईरचं. आणि मल्हारीच्या विरोधात निश्चितच चांगला आक्रमण इथे दाखवलं ते फलंदाज योगेश भालेकरने. योगेशच्या बॅटमधून एक चौकार त्याचबरोबर एक षटकार आपण पाहिला. निर्धारित 3 षटकांचा महाअंतिम सामना आणि जवळजवळ 3:30 वाजून गेलेले आहेत तरी सुद्धा क्रिकेट इथे रंगताना आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात धडाकेबाज चषक वडवली 20 ते 20 ची स्पर्धा आपण एन्जॉय करत आहात. अधिकचा वेळ खर्च होत आहे, याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. हळूहळू मला असं वाटतं आता इथे पहाट होताना आपण पाहू शकाल. त्याचबरोबर भूपाळीचे अर्थस्वर सुद्धा कदाचित तुमच्या कानावर येतील. क्रमांक 2चं षटक घेऊन गोलंदाज प्रवीण भोईर अर्थात पांड्याला आणलं जात आहे. क्षेत्ररक्षणाची रचना बदलवली जाते आणि बऱ्याचदा क्षेत्ररक्षण बदलवल्यानंतर गोलंदाजाने त्या क्षेत्ररक्षणाला अनुसरून गोलंदाजी करणं हे फार मोठं आव्हान बनत असतं. आणि बऱ्याचदा गोलंदाजाकडे कर्णधाराने ते स्वातंत्र्य सुद्धा दिलेलं असतं की तुम्हाला ज्या पद्धतीने हवं आहे त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकता. चला प्रवीण भोईर, आपल्याला लगेच सज्ज व्हावं लागेल, अधिकचा वेळ खर्च होत आहे. प्रवीण भोईर येत आहेत. स्टार्किंग याला फलंदाज पुन्हा एकदा सूरज केने. प्रवीणचा हा चेंडू पडल्यानंतर सरप्राइझिंगली बाउन्स झाला. इतकं शांत वातावरण आणि खेळपट्टीत सुद्धा थोडी वेट असून सुद्धा अशा पद्धतीचा बाउन्स निश्चितच निर्माण केलेला आहे तो गोलंदाज प्रवीण भोईरनं. त्याचंही कौतुक करावं लागेल. अचंबित करणारा बाउन्स, त्याचबरोबर ही उसळी इकडे मिळवली प्रवीणने. सुरतसाठीचा हा चेंडू आहे. उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू. अँगल क्रिएट करत असताना गोलंदाजी करतायत प्रवीण भोईर. पंच आमच्याकडे वळत आहेत. इथे लाईन चेक करावी लागेल. तिसऱ्या पंचांची कामगिरी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. JP पॅनल अंपायरिंग करताना आपण त्यांच्या अनेक पंचांना पाहिलेलं आहे आणि अनेक समालोचक सुद्धा, मातब्बर समालोचक या स्पर्धेबरोबर गेली 6 दिवस इथे जोडलेले आहेत. दुसऱ्या षटकामध्ये प्रभावित केलंय गोलंदाज प्रवीण भोईरनं. या अगोदरचे दोन्ही चेंडू त्याने निर्धाव हाताळलेले आहेत आणि हीच कामगिरी खरं तर करावी लागेल. त्याचबरोबर त्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल. सातत्य असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन मॉनिटरवर इकडे रिप्ले बघू शकता कशा पद्धतीने चेंडू पास झालेला आहे, एक्स्ट्री रक्षकाकडे गेलेला आहे. एक कोण क्रिएट करत असताना गोलंदाज पांड्या गोलंदाजी करतायत आणि इथे निर्णय आलेला आहे योग्य चेंडू. इट्स ए फेअर डिलिव्हरी. 15 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. निर्धारित 3 षटकांमध्ये मला असं वाटतं 25 ते 30 धावा जर धावपलकावर आल्या तर फार मोठं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल केला जात आहे. वारंवार क्षेत्ररक्षण बदलवलं जात आहे. सामना तितका मोठा आहे कारण धडाकेबाज चषक वडवली 20 ते 20 चा हा महाअंतिम सामना ग्रामीण गटातील आहे. त्याला अनन्यसाधारण महत्त्व मिळालेलं आहे. प्रवीण भोईर इथे यावेळेस लॉक केलेला आहे आणि क्षेत्र निवडलेला आहे डीप स्क्वेअर लेग रिजन आणि त्यावरून जाणारा हा फटका दर्जेदार लगातो सिक्सर षटकार.
हा षटकार धावफलकावर अंकित झाल्यानंतर एकूण धावफलक जर आपण पाहू शकला तर ते असणारे 21 अर्थात 21 आणि एकही गडी आतापर्यंत बाद झालेला नाही. सूरज केनेची खेळी ज्यावेळेस मी बघतो, खरं तर गेली अनेक वर्ष भिवंडी क्रिकेटमध्ये त्याने आपल्या नावाला साजेशी खेळी केलेली आहे आणि ज्यावेळेस सूरजला सूर सापडतो त्यावेळेस तो जास्तीत जास्त वेळ म्हणजे अगदी डाव संपेपर्यंत खेळपट्टीवर राहणं पसंत करतो. म्हणजे काय काय फलंदाज असे असतात ज्यांना मोठी इनिंग बिल्ड करणं जमत असतं आणि त्यातीलच हा फलंदाज आहे सूरज केने. षटकार आलेला आहे 21 धावा धावफलकावर. प्रवीण यावेळेस इथे कट करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट अपिश खेळले होते, क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि या सामन्यातील अत्यंत महत्वाची विकेट इथे मिळाली प्रवीणला. फलंदाज सूरज केने बाद. सूरज केने बाद झालेले आहे. त्यानंतर क्रमांक 3 साठी फलंदाज वेदांत मैदानाचा ताबा घेत आहेत, त्याचबरोबर खेळपट्टीवर मार्गस्थ होत आहेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये निश्चितच सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. या षटकात कडे जर आपण पाहिलं तर या षटकाची सुरुवात 2 निर्धाव चेंडूंनी झाली होती. त्यानंतर एक षटकार पांड्याच्या विरोधात निश्चितच तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर फलंदाज सूरज केने याला खेळाडू कक्षाचा रस्ता इथे पंड्या अर्थात प्रवीण भोईरने दाखवलेला आहे. नवीन फलंदाज वेदांत गुळवी. वेदांत निश्चितच पहिल्या चेंडूचा सामना करत असताना इकडे पूल करतात. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. थ्रो इथे चांगला आला होता परंतु निश्चितच थोडे अडसर आहेत आणि धोक्यामुळे सुद्धा चेंडू साईट करणं किंबहुना जर तो दुरून आपल्याकडे येत असेल तर तो योग्य रीतीने पाहणं ह्या सगळ्या गोष्टी जिकिरीच्या बनलेल्या आहेत, थोड्या कठीण बनलेल्या आहेत. अशातच हा थ्रो इथे व्यवस्थित रीतीने एसटी रक्षकाला गॅदर करता आला नाही, परंतु तो जर त्याने इतक्या प्रतिकूलतेमध्ये व्यवस्थितरित्या गॅदर करून यष्ट्यानं जर चेंडू लावला असता तर निश्चितच एक मोठा फलंदाज बाद करण्याची संधी त्यांना तिकडे मिळाली असती. प्रवीण वेदांसाठी यावेळेस पूल केलेला आहे, पाहायचं आहे इथे टिपलाय झेल. दुसऱ्या प्रयत्नामध्ये सागर राणे झेल टिपतोय. आणखी एक फलंदाज, महत्वाचा फलंदाज वेदांत गुळवे बाद. चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. पांड्याच्या या षटकामध्ये धावा खर्च झालेले त्या म्हणजे 8 आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट फलंदाज सूरज केने त्याचबरोबर फलंदाज वेदांत गुळवी हे 2 मोठे मोहरे, मोठे चेहरे निश्चितच इथे बाद करण्यामध्ये यश मिळालेले ते गोलंदाज प्रवीण भोईरला. प्रवीणने त्याची निश्चितच इथे उपयुक्तता सिद्ध केली असं म्हणायला हरकत नाही. सामना अत्यंत महत्वाचा आहे. सामना धडाकेबाज चषकातील फायनलचा आहे, महाअंतिम सामना आहे. दबाव निश्चितच दोन्ही संघांवर असणार आहे. अशातच जो संघ अगदी चांगल्या पद्धतीने दबावाचं व्यवस्थापन करेल त्याला इंग्रजीमध्ये आपण स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतो आणि तो संघ निश्चितच चांगली कामगिरी करताना आपल्याला या फायनलच्या महाअंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळेल. आत्तापर्यंत हा सामना जर आपण पाहिला तर सामन्याचं हे पहिलं सत्र सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये मल्हारीच्या विरोधात 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर प्रवीण भोईरने कमबॅक केला आणि सूरज केने त्याचबरोबर वेदांत गुळवी या 2 फलंदाजांना बाद केलेला आहे. क्रमांक 3चं षटक निर्णायक षटक या सामन्यातील शेवटचं असणार आहे. डेथ ओव्हरचं षटक फलंदाज नवनाथ मुकणे आणि त्याच्या साथीने योगेश भालेकर खेळपट्टीवर उपस्थित आहेत. योगेश भालेकरचं खेळपट्टीवर टिकून राहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे भावाळे ब संघासाठी. निर्धारित 3 षटकांमध्ये 30, 35, 40 धावा जर धावपलकर जोडल्या तर हे बॅटल अत्यंत मोठं आणि चांगलं होणार आहे. क्रमांक 3 साठी गोलंदाज सागर राणे येत आहेत. दूरवरच्या टोकाकडून सागर येतील. आजच्या दिवसामध्ये सागरची गोलंदाजी सुद्धा चर्चेचा विषय राहिलेला आहे, कारण एका सामन्यामध्ये 6 मध्ये 8 डिपेंड करायच्या होत्या. पहिला चेंडू वाईट हाताळला होता. 6 चेंडूंमध्ये 7 धावा डिपेंड केल्या आणि निश्चितच त्या कामगिरीच्या जोरावर धडाकेबाज चषकाची फायनल इथे आदर्श 11 धानविली खेळत आहेत. रात्र खूप झालेली आहे आणि अशातच अगदी पहाटेकडे आपण वळत आहोत. तरी सुद्धा आदर्श 11 धानिवली संघाचे चाहते फार मोठ्या संख्येने इथे खरं तर या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत. टाय पॅकर्स आणि सिल्वर स्टार संघाचे संघ कर्णधार रिस्पेक्टिव्हली तुम्हाला विनंती आहे आपण
नाणेफेकी कक्षाकडे लवकरात लवकर इथे मार्गक्रमण करा, रिपोर्टिंग करा. यावेळेस उजव्या स्टेजच्या बाहेरून खेचून मारलाय, 2 धावा मिळाल्या. फंबल झाला होता क्षेत्ररक्षकाच्या वतीने. आणि अलीकडच्या क्रिकेटमध्ये इतकी छोटी चुकी इथे या फलंदाजांसाठी निश्चितच फार मोठी संधी निर्माण करून देते. जिकडे 1 धाव पूर्ण होणं गरजेचं होतं धानिवली संघासाठी, तिथे ह्या 2 धावा अगदी चपळाईने पूर्ण केले गेलेल्या आहेत. सागर राणे पुन्हा एकदा वळते. स्ट्रायकिंग फलंदाज योगेश भालेकर. योगेश साठीचा हा कमी गतीचा चेंडू आहे. काय गोलंदाजी करतायत सागर राणे इथे महत्वाच्या निर्णायक मोक्याच्या नाजूक क्षणाला अनन्यसाधारण महत्वाच्या सामन्यामध्ये स्वतःचं सिग्निफिकन्स इथे वाढवतायत, त्याचबरोबर डिफरन्स क्रिएट करतायत. चांगली गोलंदाजी सागरची. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू निर्धाव. योगेश भालेकर सारख्या अत्यंत आक्रमक फलंदाजाला शांत ठेवणं इट्स नॉट अन इझी जॉब. हे तितकं सोपं काम नाही आहे, परंतु आतापर्यंत सागरने चांगल्या पद्धतीने केलंय. इथेही गती परिवर्तन, इथे वाट पाहिली, त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट अप्पिच खेळलेत, कट केलेला आहे. 1 धाव पूर्ण आहे, दुसरीसाठी निघतील. आता इथे मात्र समर्पित क्रिकेट पाहायला मिळेल, कारण फलंदाज नवनाथ मुकणे यांना खेळपट्टी सोडावी लागते. धावबादची शिकार नवनाथ. धानिवली संघाचे सपोर्टर्स फार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांचा कोलाहल आपल्याला ऐकायला मिळतो आणि सपोर्ट जितका जास्त असेल त्यातून प्रेरणा तितकीच मिळत असते. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला तुमचे प्रेक्षक अधिकचे असतील क्रीडानगरीवर उपस्थित, तर त्याचा एक वेगळ्या पद्धतीचा दबाव सुद्धा असतो. आणि अपेक्षांचं ओझं जर तुम्हाला पेलता आलं नाही तर मात्र तुमच्या खेळाचा स्तर खालावू शकतो. गोलंदाज सागर पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. नवीन फलंदाज कोण गेलाय? जोगेंद्र गेलेत, परंतु तुर्तास स्ट्रायकिंग एंडला आहेत योगेश भालेकर. यावेळेचा हा चेंडू उजव्या स्टेजच्या फार बाहेर. दिशा एकदा बिघडली की दशा व्हायला वेळ लागत नाही. क्रिकेटमध्ये दिशेला फार मोठं महत्व आहे. आणि इथे कंट्रोल लूज करत असताना हा चेंडू सागरने टाकला होता. ट्रीम लाईन ओलांडून गेलेला चेंडू पंचाने इथे वाईड घोषित केला. अतिरिक्त 1 धाव आली. धावफलक पुढे गेलं. एकूण धावा आतापर्यंत 27 विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. दिस इज द थर्ड ओव्हर इज इन प्रोग्रेस. Put away nicely, hammered that ball, taken on the full, whirled into the air and got the distance. लगा तो सिक्सर. टाई पॅकर्स आणि सिल्वर स्टार संघाचे संघ कर्णधार, आपणास विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी लगेचच रिपोर्टिंग करायचंय. त्याचबरोबर हाईट फॅक्टर विचारात घेतला जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी इथे फलंदाजांनी केलेली आहे आणि बिमर्ससाठी निश्चितच हा रेफरल कॉल आहे. षटकार अत्यंत महत्वाचा, उपयुक्त आणि योग्य वेळेला फलंदाज योगेश भालेकर याने आपल्याला दाखवला. बऱ्याचदा योगेश भालेकरचं वर्णन करत असताना आमचे समालोचक मित्र म्हणतात योगेश भालेकरच्या हातामध्ये बॅट आहे की भाला आहे, ज्या पद्धतीने ते खेळत आहेत. आणि निश्चितच इथे भाल्याप्रमाणे असणारी बॅट चालवत असताना हा षटकार योगेशने मिळवला आणि त्यामुळेच धावफलकाला गती मिळालेली आहे. धावफलक पुढे सरकलेला आहे. आणि 2 शक्यता आहेत. एक तर षटकार होऊ शकतो किंवा 6+1 म्हणजे 7ही होऊ शकतात. पायचे पंचांच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करत आहोत, वाट बघत आहोत. टेक्निकल सपोर्ट निश्चितच इथे अवेलेबल आहे आणि तो डिमांड केलेला आहे. योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं क्रिकेट आपल्याला शिकवतं. क्रिकेटमध्ये निर्णय क्षमता प्रगल्भ होत असते आणि पंचांची फार मोठी कसोटी असते. म्हणजे त्यांच्याकडे फार कमी वेळ असतो आणि या कमी वेळामध्ये त्यांना योग्य निर्णय द्यायचा असतो. आणि म्हणूनच तुमच्याकडे जर अनुभव असेल तर अनुभव हा माणसाच्या आयुष्यातील अगोदर झालेल्या चुका कमी करण्यासाठी प्रवृत्त करत असतो, सहकार्य करत असतो. आणि तोच अनुभव, त्या अनुभवाची शिदोरी पंचांना निश्चितच इकडे पणाला लावायची असते. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. धडाकेबाज चषक 20-20 49वा पर्व तुम्ही तुमच्या टेलिव्हिजन मॉनिटरवर स्क्रीनवर निश्चितच इथे रिप्ले पाहिला आणि हा चेंडू योग्य ठरवला गेलेला. इट्स ए फेअर डिलिव्हरी. 6 धावा या सांघिक धावफलकाच्या अकाउंटमध्ये ऍड होतील आणि या नंतरचं धावफलक जे आहे ते असेल 33. शेवटचा चेंडू इथे पाहायचा आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर झालाय
परंतु चेंडूपळीचा संपर्क आला नाही आणि इथे पंचांच्या वतीने हा चेंडू वाईट ठरवला गेलेला आहे. पुन्हा एकदा एक रेफरल कॉल. आता क्षेत्ररक्षण करणारा संघ तिसऱ्या पंचांकडे खरं तर वळतोय आणि तिसऱ्या पंचांची कामगिरी इथे सुद्धा अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. या अगोदर हाईट फॅक्टर विचारात घेण्यासाठी रेफरल कॉल होता. इथे मात्र आता चेंडू योग्य दिशेने यष्टीरक्षकाकडे मार्गस्थ झाला आहे की नाही या गोष्टीला आव्हान दिलेलं आहे, ते म्हणजेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने, आणि तोही निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. 49 वर्षांची गौरवशाली परंपरा, 49 वर्षांचा गौरवशाली इतिहास, उज्ज्वल इतिहास, जाज्वल्य इतिहास, आणि ही स्पर्धा निश्चितच लोकप्रियतेची अनेक शिखरे पादाक्रांत करत असताना आपण पाहिलेली आहे. आणि वडवली गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी स्पर्धा, मुरबाड तालुक्याचा मान सन्मान आणि स्वाभिमान जपणारी स्पर्धा. टाय पॅकर्स संघाचे संघनायक, आपणास विनंती आहे, यस यू आर अगेन अँड अगेन रिक्वेस्टेड, प्लीज कम इन टू द टॉस बॉक्स. इट्स ए फेअर डिलिव्हरी. आणि याचबरोबर हे पहिलं सत्र इथे संपलंय, ज्यामध्ये धावपलकर जोडल्या गेलेले आहेत भावाळे ब संघाच्या वतीने 33 आणि 34 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये महाअंतिम सामना जिंकण्यासाठी, चॅम्पियन्स बनण्यासाठी, ते म्हणजेच आदर्श 11 धानिवली समोर. हा विनंती असेल ताई पॅकर, चला कॅप्टन टॉससाठी या ठिकाणी त्वरित यायचं आहे. अनिकेत राऊत, ओमकार देसाई, अमर परुळेकर, राकेश तामोरे, चला त्वरित या ठिकाणी कॅप्टन पाठवायचं आहे. प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. फायनल चार षटकांचा सामना असेल. चला ताई पॅकर्स कॅप्टन त्वरित या ठिकाणी यायचं आहे. चला राहुल या. मी तारीफ सय्यद यांना विनंती असेल टॉस आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. बिलाल आणि राहुल आपल्या बरोबर आहेत. फायनल मॅच 4 ओव्हरची मॅच असेल आणि टॉस केला जातोय. धडाकेबाज चषक खुला गट आणि खुल्या गटाची फायनल टेल कॉल केलाय आणि राहुल टॉस जिंकलाय. टॉस जिंकून निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार आम्ही. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीमचे कॅप्टन, एक फोटो सेशन होईल फायनलसाठी. कोण होणार चॅम्पियन खुल्या गटाचा? एका बाजूला ताई पॅकर्स, एका बाजूला सिल्वर स्टार, एका बाजूला बिलाल, एका बाजूला राहुल. चर्चा होईल परंतु काही वेळानंतर, ज्यावेळेला मात्र आता जाऊयात पुन्हा एकदा शिर्केसरांकडे. धन्यवाद. पहिलं सत्र संपलं, जिकडे भावाळे ब संघाने धावपलकर धाबा जोडलेले 33-34 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे हा सामना जिंकण्यासाठी. सामना अर्थात धडाकेबाज चषक वडवली 20-20 या स्पर्धेचा ग्रामीण गटातील महाअंतिम सामना आहे. आणि या सामन्याचं दुसरं सत्र अगदी अल्पावधीतच तुमच्या समोर येईल, जिकडे 34 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदान इथे गाठलेलं आहे. फलंदाज प्रवीण भोईर अर्थात पांड्या आणि त्याचबरोबर मंगेश भोईर अर्थात बाहुबली ऑफ धानिवली. हे दोन्ही फलंदाज, त्यांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये अत्यंत महत्वाची असणार आहे. पाहायचंय समोरचा संघ भिवंडी तालुक्यातील एक मातब्बर, दिग्गज आणि नामवंत, लोकप्रिय अशा पद्धतीचा संघ. या संघातील 2 खेळाडू आपण व्यावसायिक गटामध्ये खेळताना आतापर्यंत पाहिलेले आहेत. सूरज केने आणि योगेश भालेकर असे हे 2 खेळाडू आहेत. आणि मला असं वाटतं पहिलं षटक घेऊन सुद्धा सूरज केने इथे निश्चितच
या गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करत आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पांड्या अर्थात प्रवीण भोईर. द गेम इज ऑन. प्रवीण साठीचा हा फुलटॉस चेंडू आडव्या बॅटिंग खेळून काढा. डायरेक्ट हिट इथे साधलेली आहे. पंचांचं बोट आभाळाकडे आणि या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक पद्धतीने होतीये. आदर्श 11 धानिवली संघाने त्यांचा महत्वाचा फलंदाज इथे धावबादच्या रूपाने गमावलेला आहे. प्रवीण भोईर अर्थात पांड्याबाद. चांगली सुरुवात स्वतःला मिळवून दिलेली आहे सूरजने, कारण त्याने फुलटॉस चेंडू तिकडे हाताळला होता, परंतु त्याचा खरपूस समाचार इथे फलंदाजाला घेता आला नाही. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय अफलातून क्षेत्ररक्षण केलं आणि त्यानंतर योग्य एंडला इथे थ्रो दिला गोलंदाज सूरजने आणि डायरेक्ट हिट साधली. अचूक वेधलं इथे लक्षाला, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि याचबरोबर प्रवीण भोईर सारखा फलंदाज इथे स्वस्तामध्ये परतलेला आहे. विदाउट ओपनिंग अँड अकाउंट, खातं न खोलता इथे परतलेला आहे. शून्यापासून सुरुवात करावी लागेल. शून्यापासून सुरुवात करणं अत्यंत जिकरीचं असतं, परंतु शून्याच्या अगोदर जर तुम्ही एक बनून उभे राहिलात तर शून्याची किंमत सुद्धा वाढत असते. सूरज केने पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मंगेश भोईर. मंगेश साठीचा हा फुलटॉस आहे आणि पाहायचं इथे फटका आता फसलेला आहे, कारण क्षेत्ररक्षक उभे होते. टिपलाय जेल आणि तिसरे पंच आमच्याकडे वळत आहेत. हाईट फॅक्टर चेक केली जाईल. आता पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची कामगिरी अत्यंत महत्वाची आहे. इथे सुद्धा तसा पाहिला तर कंपॅरेटिव्हली अत्यंत सोपा चेंडू होता. त्याचबरोबर डाव्या एष्टीवरचा हा चेंडू होता आणि मोठा फटका खेळणं किंवा त्यासाठी अनुकूल परिस्थिती निश्चितच इथे होती, परंतु मंगेश भोईरच्या वतीने योग्य टायमिंग इथे साधता आलं नव्हतं आणि डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये A1 जोडी स्टँडच्या समोर क्षेत्ररक्षक उभे होते, त्याच्या वतीने झेल टिपला गेलेला आहे. पाहायचंय पहिल्या चेंडूवर फलंदाज प्रवीण बाद झाले होते आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा इथे जीव टांगणीला लागलेला आहे धानिवलीकरांचा. निर्णय अगदी थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत येईल. इट्स ए फेअर डिलिव्हरी, याचाच अर्थ मैदान सोडावं लागेल. मंगेश भोईर या फलंदाजाला या अगोदर पांड्या परतला आणि त्यानंतरच्या चेंडूवर लगेचच बाहुबली ऑफ धानिवली मंगेश भोईरचा झालाय अंत. संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. भगवान जब देताय तो चप्पर फाड़ के देताय, परंतु ज्यावेळेस तुमची परीक्षा घेण्याचं नियती ठरवत असते त्यावेळेस संकटही दाही दिशांनी तुमच्यापर्यंत येत असतात. आता या नाजूक परिस्थितीमधून इथे आपल्या संघाला बाहेर काढावं लागेल आणि ही जबाबदारी घेण्यासाठी क्रमांक 4 वर फलंदाज हरिश्चंद्र भोईर जातोय. मल्हारी अजूनही खेळपट्टीवर उपस्थित आहे. खरं तर हे दोन्ही फलंदाज नवीन फलंदाज आहेत. या अगोदर एका चेंडूचा सामना प्रवीणने केला होता, एका चेंडूचा सामना मंगेशने केला होता. त्या दोघांनाही व्यक्तिगत रीतीने अकाउंट ओपन करता आला नाही. संघाचं धावफलक अजूनही धावांच्या प्रतीक्षेत आहे आणि नवीन फलंदाज क्रमांक 4 साठी हारी आलेला आहे. पुन्हा एकदा सूरज केने तयार असतील. या स्पर्धेतील महाअंतिम सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक नोंदवली जाईल का? यावेळेस चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला हा चेंडू आपण पाहिला. मला असं वाटतं शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता, उजव्या इष्टीच्या बाहेरचा होता. जी उसळी मिळाली होती तिला चांगल्या पद्धतीने टॅकल केलं. स्टियर सदृश्य फटका मैदानाच्या आतमध्ये ते हरियाने दाखवला. टेक्निकली साऊंड अशा पद्धतीचा हा फलंदाज आहे, परंतु ज्या पद्धतीची आक्रमकता प्रवीण भोईर आणि मंगेश भोईर दाखवू शकत होते ती आक्रमकता इथे हरी भोईर आणि मल्हारी दाखवतील का, हा अत्यंत महत्वाचा मोठा प्रश्न धानिवलीकरांसमोर आहे. सूरज केनेचा हा चेंडू आहे. यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे. तितकं चांगलं टायमिंग जुळलेलं आपण पाहू शकलो नाहीयेत आणि शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू. गती परिवर्तन हेच बऱ्याचदा फार मोठं शस्त्र बनतं गोलंदाजाचं आणि अलीकडे गोलंदाज वेगवेगळ्या पद्धतीने विविधता वापरताना पाहायला मिळतात. म्हणजे फक्त आणि फक्त पेस तुमच्या कामाचा नाही, अर्थात गती फक्त आणि फक्त तुमच्या कामाची नाही, तर त्या गतीबरोबर तुम्हाला अचूकता साधता आली पाहिजे. तुमच्याकडे त्याचबरोबर नियंत्रण हवं आहे आणि तुमची थॉट प्रोसेस सुद्धा अत्यंत क्लिअर असायला हवी. मला असं वाटतं जसप्रीत बुमराला कोणीतरी विचारलं होतं व्हॉट इज दी सक्सेस, व्हॉट इज दी सिक्रेट बिहाइंड यू.
आणि तुम्ही इतके सक्सेसफुल होता, चांगली गोलंदाजी करता, यामागचं रहस्य काय? तर त्यांनी सांगितलं होतं, माय थॉट प्रोसेस इज व्हेरी क्लिअर. मी जे ठरवतो ते मैदानामध्ये जाऊन करतो आणि इथे डायरेक्ट हिट आलाय. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळत आहेत. पाहायचंय तिसरे पंच कंट्रोल रूम मध्येच उपस्थित आहेत आणि प्रत्येक वेळेस ज्या वेळेस टफ सिच्युएशन येते, डिसिजन येतो, त्यावेळेस तिसऱ्या पंचांची मागणी इकडे केली जाते. यस, तिसऱ्या पंचांची मागणी पुन्हा एकदा केली गेलेली आहे. इथे तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. भावाळे ब संघ ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळण्यासाठी जाणले जातात आणि पहिल्या चेंडूवर ज्यावेळेस प्रवीण भोईरनं तो फटका खेळला होता, सूरज केने यांनी चेंडू अडवला होता आणि त्यानंतर डायरेक्ट हिट साधली होती. त्यावेळेस प्रवीण भोईर अर्थात पंड्याला त्याने बाद केलं होतं. आणि अलीकडे ह्या सगळ्या गोष्टींसाठी सेपरेट प्रॅक्टिस सेशन सुद्धा घेतली जातात. क्षेत्ररक्षणाला फार मोठे इम्पॉर्टन्स इथे दिलं गेलेलं आहे. पहा, आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकतो. निश्चितच फलंदाजाची बॅट ड्रॅग झाली नव्हती आणि चेंडूने निश्चितच यष्ट्यांचा वेध साधला होता. OUT दॅट इज आउट. मल्हारी भोईर सुद्धा बाद झालेले आहेत. सुरुवातीचे 3 खंदे फलंदाज इथे बाद झालेले आहेत. टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे, ती म्हणजेच आदर्श 11 धानिवली संघाची. 34 पर्यंत हे धावफलक घेऊन जायचंय हा सामना जिंकण्यासाठी आणि ती कामगिरी करणं आता तितकं सोपं राहिलेलं नाहीये, कारण सूरज केने या गोलंदाजाने 3 महत्वपूर्ण फलंदाजांना खेळाडू कक्षामध्ये धाडलेले आहे. खरं तर यातील 2 फलंदाजे धावबादच्या रूपाने बाद झालेले आहेत आणि क्रिकेटमध्ये धावबादच्या रूपानं बाद होण्या इतकं मला असं वाटतं दुसरं दुःख कोणतं नसतं. धावबाद होणं म्हणजे आत्महत्या करण्याप्रमाणेच आहे, अशा पद्धतीने बऱ्याचदा आपण ऐकत असतो. आणि सुसाइडल अटेम्प्ट ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमधून, हा फलंदाज बऱ्याचदा करत असतात. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका खरं तर आपण पाहिला. आणि मोह फलंदाजांना आवरता येत नाही. बऱ्याचदा स्ट्राईकला येण्याचा मोह आवरता येत नाही. बऱ्याचदा रॉंग जजमेंट असते. योग्य रीतीने चेंडू कुठे जातो आहे याचा अंदाज फलंदाजांना लावता येत नाही. बऱ्याचदा मिसकम्युनिकेशन सुद्धा असतं, म्हणजे संवादाचा अभाव असतो. शब्दविना संवादी जे अशा पद्धतीचं प्राकृतमध्ये एक वचन आहे की शब्द हे माध्यम न वापरता सुद्धा तुम्हाला संवाद करता आला पाहिजे. आपल्या घरामध्ये वृद्ध आजी आजोबा जर असतील तर ते एकमेकांकडे बघून सुद्धा एकमेकाच्या भावना समजू शकतात. त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये हे जे 2 पार्टनर्स असतात त्यांना त्या पद्धतीने खेळायचं असतं आणि आखो में इशारा अशा पद्धतीने हिंदीमध्ये म्हटलं जातं. अगदी एकमेकांकडे पाहिलं तरी त्यांना समजावं की समोरच्या आपल्या पार्टनरला नेमकं काय म्हणायचं आहे, पाहायचं आहे. आणि त्यासाठीच आपण जे 2 फलंदाज असतात त्यांना जोडी म्हणत असतो. 4 धावा धावफलकावर आहेत आणि पहिलं षटक संपलं. क्रमांक 2चं षटक घेऊन नवनाथ मुकणे हा गोलंदाज येतोय. या गोलंदाजाने सुद्धा आपल्या नावाची छाप सोडलेली आहे संपूर्ण धडाकेबाज चषकामध्ये. राईट आर्म राऊंड दी विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सागर राणेचा झालेला आहे आणि तो करावाच लागेल. इथे श्वास घेण्यासाठी सुद्धा वेळ आता फलंदाजांकडे नाही आहे, कारण रिक्वायर्ड रेट हळूहळू हा वाढत चाललेला आहे. 34 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. अशातच पहिल्या षटकामध्ये 4 आलेले आहेत, म्हणजे 2 षटकांमध्ये 30 धावा. याचाच अर्थ 15.00ची इथे सरासरी कायम ठेवावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. पुढे सरसावले, चेंडूच्या पिच पर्यंत आले, त्यानंतर चेंडूला फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं. क्रॅकिंग ऑफ फटका इथे ऑफर केलेला आहे सागर राणेच्या वतीने. 1 धाव इकडे मिळवली सागर राणे. त्याचबरोबर हरी भोईर हे 2 फलंदाज उपस्थित आहेत आणि या 2 फलंदाजांना इथे मैदानाच्या आतमध्ये शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. त्याचबरोबर चांगला खेळ करावा लागेल. नवनाथचा हा चेंडू आहे. यावेळेस चांगला प्रहार इथे आपण पाहिला, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. इथे एक कठीण झेल अत्यंत शिथापीने इथे पूर्ण केलेला आहे, समाप्त केलेला आहे. पुन्हा एकदा सूरज केने तिकडे होते. काही खेळाडू अशा असतात जे प्रत्येक वेळेस तयार असतात, म्हणजे कोणत्याही पद्धतीचं आव्हान जरी असेल तरी ते आव्हान पेलण्यासाठी तयार असतात. आणि अनेक म्हणजे 3 पद्धतीचे डिपार्टमेंट आहेत. तुम्ही एक ॲज अ बॅटर म्हणून खेळू शकता, त्याचबरोबर ॲज अ बॉलर म्हणून तुमची उपयुक्तता तुम्हाला सिद्ध करायची असते, ॲज अ फिल्डर म्हणून सुद्धा तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता. आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आपण पाहिलं. सूरज केनेने हा झेल टिपला. आणखी एक फलंदाज इथे बाद झालेला आहे.
हळूहळू धानिवलीकर सपोर्टर्स आता क्रीडा नगरीमधून निश्चितच परतीच्या मार्गाकडे जाताना आपण बघत आहोत आणि हे चित्र निश्चितच सर्व चाहत्यांसाठी अत्यंत हृदयद्रावक असतं, निराशेच्या गर्तेमध्ये घेऊन जाणार असतं. गोलंदाज तयार नवनाथ. आगळ्या वेगळ्या पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न इथं फलंदाजाचा साईचा राहिलेला आहे. कोणतंही कन्व्हिन्सिंग फुटवर्क इथे वापरता आला नाही, त्याचबरोबर कॉन्फिडंट बॉडी लँग्वेज इथे फलंदाजाची आपल्याला पाहायला मिळाली नाही. असं जर फुटवर्क तुम्ही वापरला तर गोलंदाज नवनाथ मुकणे यांच्याकडे निश्चितच अतिरिक्त वेग सुद्धा आहे, त्याचबरोबर अचूकता सुद्धा आहे आणि त्याचबरोबर विविधता सुद्धा आहे. निश्चितच तुमच्यासमोर अनंत अडचणी उभ्या करण्याचं सामर्थ्य गोलंदाजाकडे आहे. इथे रनवेमध्ये निश्चितच अप्रोचमध्ये कुठेतरी अडथळे आलेले आहेत, ऑब्स्टॅकल्स आलेले आहेत. पुन्हा एकदा नवीन सुरुवात करताना गोलंदाज नवनाथ मुकणेला आपण पाहू शकाल. नवीन सुरुवात म्हणजे नवीन उमेद, नवीन आशा, नव्या अपेक्षा. टॅप केलेले चेंडूला समोरच्या दिशेने खेळलेत, पाहायचं एक धाव इथे मिळालेली आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने खरं तर चेंडू ऑन साईडला निघून गेला होता. ज्या पद्धतीने स्टान्स होता, ज्या पद्धतीने बॅट फिरली होती, असं अपेक्षित होतं की चेंडू विशेपमध्ये येईल. एक धाव आली आणि धावफलक हळुवारपणे पुढे जाऊन सरकलेलं आहे ते 6 वर. 34 धावांपर्यंत डाव घेऊन जायचंय. एकेरी दुहेरी धावांनी फार मोठा परिणाम या सामन्याच्या निकालावर निश्चितच होणार नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त चौकार षटकारांची भाषा बोलावी लागेल. यावेळेचा हा फटका चांगला आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सागर राणे इथे दाखवतोय आणि यावेळेस मिळाल्या धावा 4 चौकार. चांगला फटका होता. खेळपट्टीवर अगदी निश्चितच शरीराचा बॅलन्स गमावला, परंतु तरी सुद्धा चेंडूवरची नजर हटू दिली नाही. आणि क्रिकेट हा अशा पद्धतीचा खेळ आहे. अंतिम क्षणापर्यंत जर चेंडूवर तुमची नजर व्यवस्थित राहिली तर इतर जी कामं आहेत, निश्चितच हँड आय कॉर्डिनेशन आपण म्हणतो, त्यानंतर हात आपोआप चालत असतात. आणि त्याच पद्धतीने फटका इथे इम्प्रोवाइज स्ट्रोक सजवला फलंदाज सागर राणेनं. हा चौकार धावफलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहू शकलात तर त्या असतील 10. आणि यानंतर क्रमांक 3चं षटक फेकण्यासाठी फिरकीचे जादूगार योगेश भालेकर. 6 चेंडू 24 धावा असं समीकरण महाअंतिम सामना जिंकण्यासाठी समोर आहे. ते म्हणजे आदर्श 11 धानिवलीच्या ग्रामीण गटातील महाअंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. परिस्थिती विरोधात आहे आदर्श 11 धानिवली संघाच्या, बट स्टील इट इज अचिवेबल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच झालेला आहे. या अगोदर मी म्हटलो होतो की पदलालित्याचा अभाव आहे. मोबाईलमध्ये निश्चितच आपल्या नेटवर्कची नेटवर्क जितकं गरजेचं असतं, फलंदाजी करताना फुटवर्क तिथंच गरजेचं असतं. इथे पदलालित्याचा अभाव आपण पाहिला. योगेश भालेकर फिरकी देण्यामध्ये माहीर आहेत. इथे चेंडूफळीचा संपर्क आला होता. लॉफ्ट हेड कव्हर ड्राईव्हचा फटका मनगटाचा वापर करत असताना लॉफ्ट केलं होतं. क्षेत्ररक्षक उपस्थित होते ऑन दी व्हर्ज ऑफ 30 यार्ड सर्कल. चेंडू अडवलाय, स्वतःकडे ठेवलाय, त्यानंतर गोलंदाजाकडे सुपूर्द केलाय. एकेरी दुहेरी धावा असून नसल्यासारख्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि फार मोठा फरक या सामन्यामध्ये इथे निर्माण केलेला आहे. तो दोन्ही गोलंदाजांनी, सूरज केने यांनी चांगली गोलंदाजी केली, त्याचबरोबर त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना नवनाथ याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. पंचांना त्यांचे दोन्ही हात निश्चितच समांतर अवस्थेमध्ये आणण्याची संधी गोलंदाज योगेश भालेकर यांनी दिलेली आहे. म्हणजेच हा चेंडू अवांतर 1 धाव देऊन जाईल. वाईड चेंडू आहे, धावफलक पुढे गेलेले आहे. 4 चेंडू 22 धावा असं समीकरण उरलेलं आहे. इथेही बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडूच्या रेषेमध्ये येत नाहीत, गतीमध्ये सुद्धा परिवर्तन आहे, त्याचबरोबर चेंडूवर दिली जाणारी फिरकी आहे त्यामध्ये सुद्धा परिवर्तन आहे. योगेश भालेकर याने निश्चितच फार चांगली प्रभावी कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये अर्थात धडाकेबाज चषक वडवली 2023च्या पर्वामध्ये केलेली आहे. पुढे सरसावले, चेंडूच्या पिचपर्यंत पोहोचायचा होता, बाउन्स टॅकल करायचा होता. इथेही त्यामध्ये सुद्धा यश मिळालं नाही फलंदाज सागर राणेला. आणि फक्त औपचारिकता बाकी आहेत, फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड बाय बोथ साइड्स असं फार तर आपण म्हणूया. आणि धडाकेबाज चषक वडवली 20-23 या 49व्या पर्वाचे महाअंतिम ग्रामीण गटातील विजेते
अगदी थोड्या वेळात निश्चितच इथे घोषित होणार आहेत आणि ती घोडदौड निश्चितच इथे भावाळी ब संघाची आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट कितीही अनिश्चिततेने जरी भरलेलं असेल तरी क्रिकेट हे वास्तववादी सुद्धा आहे. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये जी परिस्थिती आहे त्यावरून आपण निश्चितच भाकीत करू शकतो. काही समीकरणं अशी असतात जी अचीव करणं किंबहुना ती यशस्वीरित्या पूर्ण करणं हे आकड्यांना सुद्धा जमत नाहीत. आणि याचबरोबर हे षटक संपलं आणि निश्चितच इथे विजय प्राप्त केलेला आहे तो म्हणजे संघ भावाळे ब आणि भावाळे ब ठरतायत धडाकेबाज चषक वडवली 2023 च्या ग्रामीण गटातील अंतिम विजेते. यस यू आर चॅम्पियन्स. खूप गरजेचं आहे. मॅन ऑफ द मॅच आहेत योगेश भालेकर. योगेश भालेकर आपण सर्वप्रथम अभिनंदन आणि सामनावीरचा पारितोषिक घेण्यासाठी आपण मंचावर येण्याची कृपा करावी.